नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा जुनी वस्ती परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे रविवार 12 जुलै 2026 रोजी भव्य लोकार्पण करण्यात आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न झाले। यावेळी आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती होती। भाजप नेत्या तथा खासदार नवनीत राणा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प बडनेरा शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। त्यांच्या या प्रयत्नामुळे कामाला गती मिळून आज हा रेल्वे उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे। या उड्डाणपुलामुळे बडनेरा शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार असून नागरिकांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे। या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच शेतकरी आंदोलनात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी लवकरच जुनी वस्ती बडनेरा येथील अंडरपासच्या कामालाही सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन बेंडे, युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, मार्गदर्शक सुनील भाऊ राणा, जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ साबळे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नवले यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित विभागाचे अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल। सांगतो, या विदर्भातल्या धर्तीतला नागपूर मधला जे आज खऱ्या अर्थानं विदर्भाचं नंदनवन करण्यासाठी, या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे, या महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी या महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसांसोबत आहे। मी एक वेळा नाही 10 वेळा सांगतो, कुठल्या जातीपातीचं राजकारण न करता तो माणूस ज्या ताकदीने एका प्रश्नाकडे लक्ष देते, एका प्रश्नासाठी अमरावती जिल्हा असो, विदर्भातला कुठलाही जिल्हा असो की महाराष्ट्रातला जिल्हा असो, त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहे। म्हणून किती जरी कुणाला खुश करायसाठी म्हणत असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न होता ते केंद्रामध्ये गेले पाहिजे आणि नवीन कोणते मुख्यमंत्री झाले पाहिजे, मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी, या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी या विदर्भातल्या धर्तीतला एकमेव लोकनेता आहे तो देवेंद्र फडणवीस आहे। त्याला धक्का लागू देणार नाही। या विकासाला जोडणारा एक चांगली ताकद आपल्याला मिळाली आहे। पश्चिम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण पाहिले, मराठवाड्यातले पाहिले, आता मुंबईचे सुद्धा मुख्यमंत्री पाहिले, पण ज्या पद्धतीनं लोकांशी नाळ जोडलेली आहे, शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली आहे, प्रत्येक जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा व्यक्ती आहे आणि सगळ्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, लोकनेता आहे। म्हणून कोणी किती जरी बोंबललं की आमचा हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही। जिथपर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेचं स्वप्न हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करत आहे, तिथपर्यंत त्यांना धक्का लागणार नाही। संपूर्ण महाराष्ट्राची जनता